तुम्हालाही असं वाटते का की महाशिवरात्रीच्या दिवशी माता पार्वती आणि भगवान शंकरांचा विवाह संपन्न झाला होता? तर क्षणभर थांबा, कारण आपण कुठेतरी चुकत आहात. शिवपुराणामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की महादेवांचा विवाह माता सतीशी चैत्र महिन्यात झाला आणि माता पार्वतीशी मार्गशीर्ष महिन्यात. मग महाशिवरात्री आपण का साजरी करतो? कारण या पवित्र रात्री भगवान शिव प्रथमच स्वतःच्या अनंत आणि निराकार रूपाला पृथ्वीवर प्रकट करतात. ना आदी ना अंत, एक अनंत प्रकाशस्तंभ जो ब्रह्मा आणि विष्णूलाही पूर्णपणे समजू शकला नाही. महाशिवरात्री म्हणजे विवाह नव्हे, तर हा तो दिवस आहे जेव्हा शिवलिंग स्वरूपात प्रकट झाले आणि संपूर्ण सृष्टीला त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली.